नमस्कार. बिग न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण राज महाडिक यांचं खेडमध्ये जंगी स्वागत. शिवचरित्र स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचं दैदिप्यमान यश. श्रुती खेडेकर, हर्षित कोहापरे आणि समर्थ माने केंद्र स्तरावर प्रथम. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना तालुका खेडच्या अध्यक्षपदी अनिल मोरे यांची निवड. दापोली तालुक्यातील बाणतिवरे येथील शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा. गणित प्रावीण्य परीक्षेत रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांचं यश. 2 विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड. सविस्तर वृत्त. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण राज महाडिक यांच्या राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेचा प्रारंभ 21 एप्रिल पासून सुरू झाला असून आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांचं आगमन झालं असता ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, नंदू साळवी, दादू नांदगावकर, भरत कारले, मंदार आपटे, सिकंदर बांगी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या 11 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली. श्री शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये श्रुती खेडेकर, हर्षित कोहापरे, समर्थ माने या विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच श्रुती खेडेकर, प्रणव देवकाते, हर्षित कोहापरे, स्पंदन धामणे, प्रणव गांगर्डे, शौर्य गवस, अद्वैत मळणगावकर, आयुष मयेकर, विभा मानकर, आराध्य मेहता आणि अर्णव परकाळे या विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली. सदर स्पर्धा दिनांक 30 मे रोजी रायगड या ठिकाणी संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक ओंकार काष्टे, सायली मोडक, प्रिया चिले यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या अध्यक्षपदी श्री अनिल दादाजी मोरे यांची निवड करण्यात आली. संपूर्ण राज्यभर कार्यरत असणारी पुरोगामी संघटना ही आहे. यापूर्वी पुरोगामी खेड तालुका संघटनेचे सचिव म्हणून अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम त्यांनी केलं असल्यामुळे त्यांची दखल घेऊन यावर्षी खेड तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. अनिल मोरे सामाजिक, शैक्षणिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे झोन सेक्रेटरी, JCI खेडचे माजी उपाध्यक्ष आणि कार्यरत सदस्य तसेच बावाशेठ मित्रमंडळाचे सदस्य म्हणून ते काम करतात. त्याचप्रमाणे सह्याद्री टेनिस असोसिएशन सदस्य, त्यांच्या बिजगर गावदेवी मंदिराचे विश्वस्त म्हणून देखील ते काम करत आहेत. शिक्षक समिती संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी जिल्हाध्यक्ष पेडामकर, जिल्हा नेते प्रदीप पवार, चिपळूणचे अध्यक्ष शशिकांत सत्पाळ, तालुका नेते विनोद धडशी यांच्या उपस्थितीत त्यांना तालुका अध्यक्षपदाचे नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी खूप चांगलं काम केलंय. त्यांच्या निवडीचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री विजयबाई यांनी त्यांचं विशेष अभिनंदन केलं. तसेच पंचायत समिती सदस्य संग्राम शेठ कदम, माजी आमदार संजयराव कदम, सायलीताई कदम, शैलेश मेहता, आनंद कोळेकर, अविनाश दळवी, अमर दळवी, अमोल क्षीरसागर, रोहन विचारे, लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, सर्व पदाधिकारी, JCI खेडचे अध्यक्ष अमित नामुष्के आणि सर्व पदाधिकारी, सह्याद्री टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल शेवरकर आणि सर्व पदाधिकारी, बावाशेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण,
सर्व सदस्य खेड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, कास्ट्राई संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खेडेकर, उर्दू संघटनेचे अध्यक्ष अखलाक परकार, पुरोगामी संघटनेचे जिल्हा आणि तालुका अध्यक्ष, चिलदर गावचे सरपंच, सर्व सदस्य यांनी विशेष त्यांचं अभिनंदन केलंय. यावेळी अनिल मोरे यांनी शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नाबाबत अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. दापोली तालुक्यातील वानतिवरे येथे अखिल वेताळवाडी ग्रामस्थ मंडळाकडून आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणची महापूजा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंडळाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, माजी सभापती शांतारामजी पवार, वेताळवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष राजेश दुसार, दत्ताराम साळवी, सरपंच वानतिवरे, नाना वांद्रे, मंगेश तांबे, तंटामुक्त अध्यक्ष सतपाळ गुरुजी, गोविंद पोकळे, धाडवे, सौ दवंडे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ धाडवे यावेळी सगळे उपस्थित होते. मान्यवरांना मंडळाकडून सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि सभासदांनी परिश्रम घेतले. माहे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य स्पर्धा परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील इयत्ता 9वीतील 2 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून रोटरी स्कूलच्या यशाची परंपरा कायम राखली. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील गणितीय क्षमतांचा विकास करण्याच्या हेतूनं गणित प्रावीण्य परीक्षा आणि गणित प्रज्ञा परीक्षा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरतात. गणित प्रावीण्य परीक्षेतील इयत्ता 9वीतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शौर्य गवस, आराध्य मेहता यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेकरता निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व गणित विषय शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीतांचं अभिनंदन करून द्वितीय पातळीवरील प्रज्ञा परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. खेड शहरातील बदम ए इम्दाद याच्या MIA प्राथमिक शाळा शासनाच्या मान्यतेने सन 2003 पासून उत्तम प्रकारे ज्ञानदानाचं काम करताना राष्ट्रीय एकात्मिकतेची प्रतीक ठरली आहे. या शाळेच्या अनुदानाचे प्रकरण खात्याकडे प्रलंबित असताना आणि त्याविषयी माननीय संस्थाध्यक्ष ARD खतीब सरांनी माहिती अधिकाराद्वारे वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांचे सर्व पुरावे संस्थेकडे असताना नुकतंच अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळांच्या यादीत असलेले 205 क्रमांकावरील नाव पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तरी सदर शाळेचा फक्त एकदाच झालेल्या अनुदान मूल्यांकनाचा अहवाल अद्याप खात्याकडे प्रलंबित असल्यामुळे संस्थाध्यक्षांनी उच्चस्तरीय खात्याकडे अर्ज करून बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणास पात्र असलेल्या या शाळेवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. पालकांनी कायम या संस्थेच्या शाळांवर विश्वास दाखवतात प्राप्त होत असलेल्या दर्जेदार शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केलंय. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी या गावामध्ये विशेष अक्षय तृतीया निमित्तानं बसव मंदिरामध्ये श्री बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आदरणीय ब्रह्मकुमारी गीताबहेनजी खेड यांनी बसवेश्वर महाराजांची माहिती देऊन ईश्वरीय सत्यज्ञान स्पष्ट केलं. गीता बहेनजींचं यावेळी शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं. आपल्या वक्तव्यामध्ये गीता बहेनजींनी सांगितलं, 1200 शतकामध्ये बसवेश्वरांनी वीरशैव समाजाची स्थापना केली. त्यावेळची जात पात, भेदभाव, अंधश्रद्धा, प्राणी हत्या या सर्व गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी अनुभव व्यासपीठ तयार केलं. सर्व जाती धर्मातील लोकांना आपले विचार स्पष्ट प्रगट करण्यासाठी एकत्र केलं.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे शिव परमात्म्याचं सत्य ज्ञान दिलं जातं. गीता बहिणजींनी एक कन्नड वचन सर्वांना सांगून ईश्वरच आपला खरा माता पिता आहे हे स्पष्ट केलं. खेडमधील प्रतिष्ठित रहीम हॉस्पिटलचे डॉक्टर रियाज मुल्ला यांचे चिरंजीव रेहान मुल्ला याने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत 99.63% सह कोकण विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला. भारतीय जनता पार्टीतर्फे या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या मिसघर नंबर 1 शाळेमध्ये नुकतेच स्पोर्ट ड्रेसचं अनावरण करण्यात आलं. मिसघर गावातील दानशूर व्यक्तिमत्व सदाशिवराव दिनकरराव भोसले यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ 30 स्पोर्ट्स ड्रेस शाळेला दिले. या स्पोर्ट ड्रेस अनावरण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कृष्णा मर्चंडे यांनी भूषवलं. या कार्यक्रमाला निवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, गावचे मानकरी सुनीलराव भोसले, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, मिसघर गावच्या पोलीस पाटील प्राची मर्चंडे, शरद मर्चंडे, पांडुरंग मोहिते, आकांक्षा जंगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संदीप घाणेकर यांनी केलं, तर आभार शैलेश पराडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ आदींनी विशेष मेहनत घेतली. अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील आढावा बैठक वर्सोवा मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीदरम्यान संघटनात्मक कामकाजाचा नामदार माननीय श्री योगेशदादा कदम यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी नियोजनाबाबत योग्य ते मार्गदर्शन करून उपस्थित सर्वांशी संवाद साधला. या प्रसंगी अंधेरी पश्चिम विभाग प्रमुख राजू पेडणकर, वर्सोवा विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, माजी नगरसेविका राजू पटेल तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांचा 24 एप्रिल रोजी वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या असंख्य चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. याच निमित्तानं सुप्रसिद्ध स्वाक्षरी संग्राहक सतीश चापेकर उर्फ सह्याजीराव यांनी सचिन विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण जग ज्या महान खेळाडूला ओळखतो तो सचिन तेंडुलकर मला ओळखतो ही भावनाच माझ्यासाठी विलक्षण आहे असं सांगताना चाफेकर भावुक झाले. सचिन तेंडुलकर यांच्या स्वाक्षऱ्यांचा विक्रम करणारे चाफेकर यांनी केवळ स्वाक्षऱ्याच नव्हे तर सचिनशी निगडीत अनेक आठवणी जपून ठेवल्या. अगदी सचिनने अर्धवट पिऊन ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या देखील त्यांनी संग्रही ठेवल्या आहेत. या छंदामुळेच त्यांची सचिन आणि त्यांच्या कुटुंबियांशी ओळख झाली. चाफेकर यांच्या डोंबिवलीतील घराच्या भिंतीवर सचिन यांच्या आई रजनी तेंडुलकर यांची स्वाक्षरी देखील जपून ठेवलेली आहे. साहित्य सहवासापासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत सचिनला जवळून पाहताना अनेक गुण त्यांना भावले आहेत. यश, पैसा, प्रसिद्धी मिळून देखील सचिन कधीच बदलला नाही. खेळावर नितांत प्रेम, स्वयंशिस्त, मोठ्यांचा आदर, मितभाषी स्वभाव आणि कुटुंब वत्सल वृत्ती हे सर्व गुण त्यांच्यात आहेत असं घाणेकर आवर्जून सांगतात. बालपणापासून झालेल्या संस्कारामुळे सचिननं मिळवलेलं यश टिकवून ठेवताना कधीही आपल्या माणसांशी असलेली नाळ तुटू दिली नाही असं देखील त्यांनी नमूद केलंय. माझ्या स्वाक्षरी संग्राहक छंदाबद्दल सचिनला माहिती आहे आणि त्या माध्यमातून त्यानं मला ओळखणं हा आनंद शब्दात मांडता येणार नाही असं देखील ते म्हणाले. क्रिकेट विश्वातील या महान खेळाडूला वाढदिवसानिमित्त चाफेकरांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. साईबाबा मंदिर साईधाम मिसघरचा 30वा वर्धापन दिन रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी विविध कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आलाय. यामध्ये सकाळी 5 वाजता काकड आरती, सायंकाळी 5 वाजता सत्यनारायणाची महापूजा, 7 वाजता पुरस्कार वितरण सोहळा, रात्री 9 वाजता साई भंडारा, रात्री 11 वाजता बिजगर ग्रामस्थांचं सुमधुर भजन
आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन साईबाबा मंदिर बिदगरचे प्रवर्तक सदानंदराव भोसले यांनी केलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.